नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहो इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं कम्प्लीट सोल्युशन. म्हणजे आज जो पेपर झालेला आहे 17 मे 2025. पेपर आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, कोड नंबर आहे 312 के स्कीम समर 2025. या पेपरचं टोटल विश्लेषण. आता या विश्लेषणामध्ये तुम्हाला पॉइंट टू पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे की कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते, थेरीचे क्वेश्चन्स कसे होते, त्याचे आन्सर्स काय आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजतील की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले की नाही मिळाले, तुम्हाला किती मार्क्स मिळतील इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. ओके, तर टोटल इन्फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर सुरू करूया आजचा आता पेपर विश्लेषण टोटली. आणि तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगाल की तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे विश्लेषण बघितल्यावर. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आला होता, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. म्हणजे की 7 क्वेश्चन दिले होते, याच्यातले तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. याचं वेटेज होतं 10 मार्क्स. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज होतं 2 मार्क्स. तर पहिला क्वेश्चन आला होता, डिफाइन स्टॅटिक्स अँड डायनामिक्स. स्टॅटिक्स कशाला म्हणतात आणि डायनामिक्स कशाला म्हणतात. स्टॅटिक्स म्हणजे काय होते, बॉडी ऍट रेस्ट पोझिशन, त्याला स्टॅटिक्स म्हणतात. आणि डायनामिक्स म्हणजे बॉडी ऍट मोशन इज कॉल्ड एज डायनामिक्स. बस तुम्हाला एवढंच लिहायचं होतं, तुम्हाला भेटली असते 2 पैकी 2 मार्क्स. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आला होता, स्टेट द लॅमिस थेरम. आता लॅमिस थेरम जर समजा आता आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे, तर बघा आता लॅमिस थेरम कसं आहे. एक पॉइंट आहे, एका बॉडीच्या एका पॉइंटवर 3 फोर्स ऍक्ट होतात. किती फोर्स ऍक्ट होतात? 3च फोर्स ऍक्ट झाले पाहिजे. पहिला समजा घेतला F1, हा F1 घेतला तर या दोन फोर्सच्या मधातला अँगल असतो θ1. आता जर इथं जर समजा आपण F2 घेतला तर या दोन फोर्सच्या मधातला अँगल आहे θ2. आणि इथं जर समजा F3 घेतला तर या दोन फोर्सच्या मधातला अँगल आहे θ3. तर लॅमिस थेरम नुसार इथं येते F1 अपॉन साइन θ1 इज इक्वल टू F2 अपॉन साइन θ2 आणि इज इक्वल टू F3 अपॉन साइन θ3. आणि याचं एक छोटंसं स्टेटमेंट लिहायचं होतं की लॅमिस थेरम स्टेट दॅट इफ 3 forces acting at a point on a body keep at rest, then each force is proportional to the sine angle between the two other force is called as लॅमिस थेरम. आणि हे तुम्हाला हे असं लिहायचं होतं. जर एवढं जरी लिहिलं असतं तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नक्कीच मिळाले असते. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन होता, डिफाइन सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रॉइड कशाला म्हणतात आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशाला म्हणतात, असा क्वेश्चन आला होता. तर सेंट्रॉइडची डेफिनेशन आहे, इट इज द पॉइंट थ्रू विच द एंटायर एरिया ऑफ द प्लेन फिगर ॲज्युम टू ऍक्ट ऑल पोझिशन ऑफ लॅमिना. म्हणजे की जर समजा एखादा लॅमिना आहे, त्याचा जर आपल्याला टोटल एंटायर एरियाचा जर सेंटर काढायचा असेल तर त्याला सेंट्रॉइड असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल असे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशाला म्हणतात, इट इज द पॉइंट थ्रू विच द होल वेट ऑफ द बॉडी इज ॲज्युम टू ऍक्ट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे की फॉर एक्झाम्पल समजा एखादा कोन आहे, सिलेंडर आहे. आता कोन कसा असते, पोकळ असतो. सिलेंडर कसं असते, पोकळ असते. तर याचा जो होल वेट आहे, याचं जे सेंटर राहणार आहे, होल वेटचं सेंटर, तर याला म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तसंच आता बघा क्वेश्चन नंबर 4, डिफाइन फोर्स अँड स्टेट इट्स एसआय युनिट. फोर्स म्हणजे काय, अँड एक्सटर्नल एजन्सी इज ड्यू टू अप्लाय टू द बॉडी ऍट मोशन ऑर रेस्ट इज कॉल्ड एज फोर्स. तर फोर्सच्या अशा व्हेरियस डेफिनेशन्स आहेत, खूप वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. तर याचं एसआय युनिट आहे न्यूटन. याचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन. तर अजून एक मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो की फोर्स कशाला म्हणतात. तर तुम्ही म्हणू शकता, फोर्स इज पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट. इट कॅन कॉजेस चेंज इन इट्स मोशन, शेप ऑर स्टेट द रेस्ट. म्हणजे एखाद्या बॉडीला काय करणे, पुश करणे. एखाद्या बॉडीला काय करणे, पुश करणे किंवा पुल करणे. पुश म्हणजे होते ढकलणे, पुल पुल म्हणजे होते ओढणे.
एखाद्या बॉडीला काय करत आपण ढकलत आहे किंवा ओढत आहे. तर त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये जे चेंजेस येत आहे त्या बॉडीच्या शेपमध्ये, बॉडी मोशनमध्ये होऊ शकते किंवा रेस्टमध्ये होऊ शकते, अशाला काय म्हणतात, फोर्स म्हणतात. तर आणि त्याच्यानंतर याचं एसआय युनिट आहे न्यूटन. काय आहे, न्यूटन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता अँगल ऑफ रिपोज. तर आता बघा अँगल ऑफ रिपोज कशाला म्हणतात. सिंपल आहे अँगल ऑफ रिपोज. याची जर डेफिनेशन जर बघितली आपण अँगल ऑफ रिपोजची, तर इट इज द अँगल बिटवीन इन्क्लाइंड सरफेस. बघा आता हा एक इन्क्लाइंड सरफेस आहे आणि याच्यावर काय एक बॉडी आहे. तर हा जो अँगल असतो अल्फा, हा आणि या इथं बॉडीचं याचं वेट असते डाऊनवर्ड, तर हा अँगल काय राहतो, सेम राहतो. तर या अँगलला अँगल ऑफ रिपोज म्हणतात. म्हणजे तुम्हाला असं लिहायचं होतं, इट इज द अँगल बिटवीन द इन्क्लाइंड सरफेस अँड द होरिझॉन्टल when an object is on the sliding down is called as angle of repose. त्यानंतर एफ नावाचा क्वेश्चन होता, स्टेट द आयडियल मशीन, राईट इट्स एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स. तर आता आयडियल मशीन कशाला म्हणतात. तर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याची इफिशियन्सी 100% असते, ज्याची इफिशियन्सी काय असते, 100% असते, ज्या मशीनची इफिशियन्सी हे 100% असते, त्याला आयडियल मशीन असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, आयडियल मशीन. त्याच्यानंतर मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर सर्वात पहिला कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नाही होत, नो फ्रिक्शन, नो फ्रिक्शन. त्याच्यानंतर याच्यामध्ये एनर्जी लॉस नाही होत, नो एनर्जी लॉस. त्याच्यानंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो हा इक्वल राहतो. तर असे तुम्हाला दोन कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे होते, या तीन पैकी. त्याच्यानंतर जी नावाचा क्वेश्चन होता, डिफाईन एफर्ट आणि लोड. एफर्ट म्हणजे एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. तर लोडला उचलण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे होते एफर्ट. लोडला उचलण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे काय होते, एफर्ट होते. आणि लोड म्हणजे काय, एखादा जर समजा एफर्टला उचलण्यासाठी लागणारं लोड म्हणजे काय होते, लोड. तर लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू आणि एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. तर तशी एक मी याची डेफिनेशन पण सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, एफर्ट इज द फोर्स अप्लाइड टू द मशीन टू परफॉर्मन्स वर्क और मूव ए लोड. म्हणजे काय करू राहिलो आपण, लोडला काय करत आहे, मूव्ह करत आहे, म्हणजे ते काय आहे, एफर्ट आहे. इट इज डिनोटेड बाय पी. आणि लोड इज द रेजिस्टन्स और वेट दॅट नीड टू बी मूव और लिफ्टेड बाय ए मशीन. आपल्याला मशीन मधला काय करायचं आहे, लोड काय करायचा आहे, उचलायचा आहे, तर त्याला काय म्हणतात, लोड. तर याच्या व्हेरियस टाइप्स ऑफ डेफिनेशन तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता. तर हा होता तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर सेकंड पासून न्यूमेरिकल सुरू होतात. तर आता बघा, आता आपण न्यूमेरिकलचा प्रत्येकाचा आन्सर सांगणार आहे तुम्हाला, की काय काय आन्सर आहे. तर बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड मधला ए. आता क्वेश्चन नंबर सेकंड मधला ए, पहिला क्वेश्चन होता, फॉर ए सर्टन मशीन व्हेलॉसिटी रेशो दिला आहे 140. त्यानंतर टू लिफ्ट ए लोड दिलेला आहे 10 किलो न्यूटन, एफर्ट दिलेला आहे 100 न्यूटन इज रिक्वायर्ड, कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड 45 किलो न्यूटन. तुम्हाला काय करायचं होतं, व्हेलॉसिटी रेशो तो 140 दिलेला आहे. तर सिंपल तुम्हाला सर्वात आधी इथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज करायचा होता. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी. मग याचा डब्ल्यू आहे 10 किलो न्यूटन म्हणजे होते 10,000 न्यूटन. त्यानंतर एफर्ट आहे 100, 0 कॅन्सल, तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झाला असता 100, मग इफिशियन्सी काढायची होती. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर व्हेलॉसिटी रेशो किती आहे, 140. त्यानंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आला, 100 इंटू 100. तर मग तुमचा सिंपल इफिशियन्सी निघाली असती. आता इफिशियन्सी आहे आपल्यापाशी, इफिशियन्सी काढल्यावर आता बघा लोड किती आहे, 45 किलो न्यूटन. आता 45 किलो न्यूटन म्हणजे होते 45,000. तर आता आपल्याला एफर्ट काढायचा आहे. तर सिंपल डबल फॉर्म्युला होता, इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर व्हेलॉसिटी रेशो 140 आहे, इफिशियन्सी जो आता काढलेला आहे, आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे डब्ल्यू अपॉन पी. ते जर टोटल कॅल्क्युलेट केलं असतं तर तुमचा एफर्ट येतो विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचा एफर्ट आला असेल 450.05 न्यूटन, तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. इथं जर पॉईंट मध्ये 05, 04, 03 किंवा 51, 52 इथपर्यंत चालते. म्हणजे कसं हे आता हे का असं होते, पॉईंट मध्ये थोडासा फरक पडते. म्हणजे की 3-4 पॉईंट येतात ना, तर कोणी 2 पॉईंट घेते, कोणी 3 पॉईंट घेते, तर थोडासा ऍडजस्टमेंट चालते. जर असं जर आन्सर आलं किंवा याच्या जवळ
म्हणजे की 450.0607 असं जरी आलं तरी तुम्हाला मार्क 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो सेकंड होता हा तर खूपच सोपी होता. फॉर ए सिंपल लिफ्टिंग मशीन द लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. P इज इक्वल टू 0.08W प्लस 5 न्यूटन. कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड 5 किलो न्यूटन. आता 5 किलो न्यूटन लोड आहे. आता 5 किलो न्यूटन म्हणजे होते 5000 न्यूटन डब्ल्यू, आणि हे डब्ल्यू ची व्हॅल्यू जर याच्यात पुट केली असती तर काय भेटला असता? एफर्ट भेटला असता. तर सर्वात पहिले एफर्ट आपला आला असता. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. पी आला असता 405 न्यूटन. त्याच्यानंतर त्यानं सेकंड क्वेश्चन केला होता, कॅल्क्युलेट द मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1/m. फॉर्म्युला काय? 1/m, 1/0.08. आता मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आला असतं मग? 12.5. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन केला होता, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन. फॉर्म्युला होता आपल्यापाशी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर याचा आहे की इफिशियन्सी येते 62.5%. इफिशियन्सी किती येते? 62.5%. म्हणजे हे रिव्हर्सिबल मशीन आहे. काय आहे? रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे जर तुमचा एफर्ट जर आला असेल 405, त्यानंतर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 12.5 आणि इफिशियन्सी आली 62.5, म्हणजे की रिव्हर्सिबल मशीन. जर हे जर तुमचं आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे, नाहीतर तुमचं प्रॉब्लेम रॉंग आहे. तसंच बघा आता प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड, इन ए सिंगल परचेस स्क्रॅप the length of effort handle 40 cm, diameter of the load drum 20 cm, the number of teeth of pinion 16, number of teeth on spur 18, velocity ratio, effort आणि load of 2 kN with the efficiency of 75%. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा जो व्हेलॉसिटी रेशो आहे हा व्हेलॉसिटी रेशो येतो 20. सिंपल आहे. सिंगल परचेस स्क्रॅपच्या व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला लावायचा होता. आणि त्यानंतर याचा एफर्ट येतो, जर तुम्ही किलो न्यूटन मध्ये जर काढला तर 0.133 किलो न्यूटन. आणि जर समजा तुम्ही किलो न्यूटनचं कन्वर्ट केलं तर याचा आन्सर येते 133.33 न्यूटन. या दोनपैकी जर कोणतंही आन्सर जर आलं तर तुम्हाला याच्यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर एक थेरीचा क्वेश्चन आला होता, एक्सप्लेन द लॉ ऑफ मशीन, स्टेट इट्स यूज. तर लॉ ऑफ मशीन म्हणजे काय होते? P इज इक्वल टू MW प्लस C. मग डायरेक्टली P म्हणजे एफर्ट, M म्हणजे होते स्लोप, W म्हणजे लोड, C म्हणजे वाय इंटरसेप्ट. तर तुम्हाला अशी एक डायग्राम काढायची होती आणि इथं असं लिहायचं होतं, P इज इक्वल टू MW प्लस C. हा होते वाय इंटरसेप्ट. त्यानंतर याची मिनिंग्स लिहायचे होते. आणि त्याच्यानंतर याचा यूज काय आहे? तर लॉ ऑफ मशीनचा यूज. तर सर्वात पहिले आता याचे यूज कशासाठी होते? तर आपण जर समजा आपल्याला जर समजा लोड जर गिवन असेल तर आपण एफर्ट काढू शकतो. एफर्ट जर गिवन असेल तर लोड काढू शकतो. तर पहिला यूज आहे डिटरमाइन द एफर्ट फॉर गिवन लोड. आणि दुसरा यूज आहे डिटरमाइन द लोड फॉर गिवन एफर्ट. त्याच्यानंतर आपण याच्यावरून मशीनचा परफॉर्मन्स चा अंदाज लावू शकतो की मशीन कशी आहे. अनालिसिस द मशीन परफॉर्मन्स. त्याच्यानंतर आपण मशीन काय करू शकतो? टेस्ट करू शकतो. डिझाईन अँड टेस्टिंग ऑफ मशीन. कारण त्याच्यानंतर मशीनचं बिहेवियर. हे तर असे तुम्हाला यूज, असे 4 यूज लिहायचे होते कोणतेही मानानं. जर असे जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला याचे 4 पैकी 4 मार्क्स नक्कीच मिळतील. आता बघूया क्वेश्चन नंबर थर्ड. तर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये अत्यंत सिंपल प्रॉब्लेम आलं होतं पहिलं, की ए वेट ऑफ 100 न्यूटन अटॅच बाय 2 स्ट्रिंग, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग, यूज द फॉलोइंग फिगर. तर इथं आपल्याला यूज करायचा होता लॅमिस थेरम. सिंपल आहे. हे अशी एक तुम्ही एक प्लस काढला असेल. आता हा 60 आहे तर हा इकडला 60 झाला. हा 60 आणि 60 आणि 90 किती होते? 150 डिग्रीचा हा झाला असता. हा झाला असता टेन्शन BC. आणि हा अँगल काढला असता आपण. हा किती आहे? 30. तर हा झाला 30, म्हणजे हा झाला 120चा. आणि त्याच्यानंतर 360 मधून हे दोन मायनस केले असते. इथं लॅमिस थेरम अप्लाय केला असता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर याचं सिंपल आन्सर सांगतो मी तुम्हाला. याचं जे आन्सर येते टेन्शन 1 येते, म्हणजे टेन्शन AC हा येतो 50 न्यूटन. आणि टेन्शन येते BC हा येतो 86.60 न्यूटन. जर तुमचे जर हे पहिलं जर टेन्शन AC बरोबर आलं असेल, दुसरं चुकलं असेल तर 2 मार्क, दोन्ही बरोबर आले तर 4 मार्क, 2 पैकी 1 बरोबर आलं तर 2 मार्क. ओके. तर हा झाला क्वेश्चन नंबर थर्ड. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड मधला ए झाला आपला. आता क्वेश्चन नंबर थर्ड मधला बी. हा तर एकदम सोपी क्वेश्चन आला होता. तर इथं बघा, कॅल्क्युलेट द सपोर्ट रिएक्शन फॉर गिवन सिम्पली सपोर्टेड बीम. या ह्या इथं काय UDL आहे. UDLचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं होतं 10 × 2, म्हणजे किती झालं असतं 20 किलो न्यूटन.
आणि त्यानंतर रिएक्शन ऑफ आर ए आणि आरबी काढायचा होता. तर याच्यात रिएक्शन ऑफ आर ए येते 45 किलो न्यूटन आणि रिएक्शन ऑफ आरबी येते 35 किलो न्यूटन. जर तुमचे जर हे आन्सर आले असेल तर तुम्हाला याच्यात सुद्धा मिळतील 4 पैकी 4 मार्क्स, नाही तर चुकेल. तसंच बघा आता क्वेश्चन नंबर 3 मधला सी. आता क्वेश्चन नंबर 3 मधला सी याच्यामध्ये बघा काय म्हणते, फाइंड अ रिएक्शन ऍट रोलर अँड हिंज सपोर्ट ऑफ द बीम लोडेड ऍट शोन इन फिगर. हे प्रॉब्लेम पण खूप सोपी आहे. आता बघा जर पॉइंट लोड जर इन्क्लाइन असेल तर हिंजली रिएक्शन इन्क्लाइन लागते. इथं तुम्हाला असं लिहायचं होतं रिएक्शन ऑफ होरिझॉन्टल, इथं लिहायचं होतं रिएक्शन ऑफ व्हर्टिकल आणि इथं येते होती रिएक्शन ऑफ हिंजची रिएक्शन ऑफ आर ए आणि इथं येत होती रिएक्शन ऑफ आरबी. मग त्यानंतर याला रिझॉल्व्ह करायचं होतं असं. इथं आला असता 200 कॉस 45, इथं आला असता 200 साइन 45 आणि त्याच्यानंतर मुवमेंट काढायचा होता आणि समिशन एफ ऑफ एक्स आणि समिशन एफ ऑफ वाय झालं. तर याचा आन्सर येते आर ए हा आला असता 26.85 न्यूटन. जर विद्यार्थी मित्रांनो हे जर आलं असेल तर तुम्हाला भेटतील. आणि याच्यानंतर याचा थिटा पण काढायला लागते 61.06. आणि तसाच एक रिएक्शन ऑफ आरबी, जर तुमचा जर रिएक्शन ऑफ आरबी एक मिनिट रिएक्शन ऑफ आर ए आपला दुसरा काय आन्सर सांगितलं तुम्हाला. याचा आन्सर येते रिएक्शन ऑफ आर एचा 141.82 किलो न्यूटन आणि थिटा येतो 38.72 आणि रिएक्शन ऑफ आरबी येते 128.03 किलो न्यूटन. जर तुमचे हे जर आन्सर आले असतील तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. जर दोन पैकी एक जरी आन्सर आलं असेल तर 2 मार्क, दोन्ही चुकले तर 0 मार्क्स. तर तुमचा एक आय थिंक आरबी तर बरोबरच राहिला असेल, कारण की तुम्ही याला 0 केलं असेल, याला रिझॉल्व्ह केलं असेल तर तुमचा आरबी तर डायरेक्ट निघून जाते. जर समजा याला समिशन एफ ऑफ एक्स आणि समिशन एफ ऑफ वाय काढला असेल तर आर ए पण तुमचा निघून जाईल. तर तुम्हाला भेटतील 4 पैकी 4 मार्क्स. आता बघूया क्वेश्चन नंबर 3 मधला सी. हा थेरीचा क्वेश्चन आला होता. काय म्हणते, फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम आपल्याला काय करायचे, एक्सप्लेन करायचे आणि त्याचा ड्रॉस काढायचा आहे. फ्री बॉडी डायग्राम कशाला म्हणतात, सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्या मनात आला असेल. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे आता एखादी जर समजा जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते समजा इझिली समजा जर आपल्याला करता येत नसतील तर मग त्याचं काय करायचं, इझी मध्ये जे कन्वर्ट करते अशाला फ्री बॉडी डायग्राम म्हणतात. काय म्हणतात, फ्री बॉडी डायग्राम. तर याची जर समजा आपण जर डेफिनेशन बघितली फ्री बॉडी डायग्रामची तर बघा सिंपल डेफिनेशन आहे. ए फ्री बॉडी डायग्राम is a simple clear diagram use a mechanics to show all the external forces acting on a single object or body isolated from the surrounding. म्हणजे की तुम्हाला हे डेफिनेशन लिहायची होती आणि त्याच्यानंतर हा एक स्पेअर काढायचा होता असा असा आणि एक याचा वेट. तर याची फ्री बॉडी डायग्राम कशी, इथं नाव द्यायचं होतं ए आणि बी. तर हा रिएक्शन ऑफ आर ए, हा रिएक्शन ऑफ आर बी म्हणजे असं असं टोटल आणि इथं डब्ल्यू झालं. जर समजा जर तुमचा स्पेअर असा असता असा आणि असा तर याची फ्री बॉडी डायग्राम काय झाली असती, एक इकडून रिएक्शन लागली असती रिएक्शन ऑफ आर ए आणि इकडून रिएक्शन लागली असती रिएक्शन ऑफ आर बी आणि वेट काय झालं असतं डाउनलोड. तर याची फ्री बॉडी डायग्राम झाली असती अशी आर ए डब्ल्यू आणि आर बी. अशा तुम्हाला 2 ड्रॉ करायच्या होत्या, एक डेफिनेशन लिहायची होती. जर तुम्ही 2 डायग्राम जरी ड्रॉ केले असतील तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील आणि याच्या डेफिनेशनला 2 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला. हा तर अत्यंत सोपी क्वेश्चन होता. तुम्हाला काय काढायचं आहे, रिझल्टंट काढायचा आहे. म्हणजे समिशन एफ ऑफ एक्स काढायचा आहे, समिशन एफ ऑफ वाय काढायचा आहे आणि त्याच्यानंतर रिझल्टंट आणि थिटा. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. तर याचं जे आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो, तर रिझल्टंट तुमचा येणार आहे याच्यात क्वेश्चन नंबर 4 पहिला. तर रिझल्टंट येते 26.85 आणि त्याच्यानंतर थिटा येते 61.06 डिग्री. जर तुमचं जर हे आन्सर आलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. त्यानंतर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 2. हे तर खूप सोपी प्रॉब्लेम होतं. तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, त्यांना काय म्हटलेलं होतं, ए ब्लॉक ऑफ वेट 1000 न्यूटन रेस्टिंग ऑन ए रफ होरिझॉन्टल प्लेन रिक्वायर्ड ए पुल ऑफ 400 न्यूटन स्टार्ट इट्स मोशन when the applied at an angle 30 degree with the horizontal. Find the coefficient of friction along with the normal reaction, force of friction and resultant reaction. तर सिंपल आहे. तर तुम्हाला काय करायचं होतं त्याच्यात, हे तर फ्री बॉडी डायग्राम तर याची अशीच आहे डायरेक्टली. हा याली तर रिझॉल्व्ह झाला असता 400 cos 30 आणि 400 sin 30.
नंतर तुम्हाला समिशन एफ ऑफ एक्स काढायचा होता. समिशन एफ ऑफ एक्स काढला असता तर तुम्हाला एफ भेटला असता. एफ भेटला असता 346.41. समिशन एफ ओ वाय काढला असता तुम्हाला आर भेटला असता. आर असता 800. आणि त्याच्यानंतर म्यू येतो याचा. म्यू इज इक्वल टू 0.43. आणि रिझल्टंट रिएक्शन जर काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू म्हणजे एस इज इक्वल टू अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. तर हा रिझल्टंट रिएक्शन. रिझल्टंट रिएक्शन म्हटलं तर फाय पण काढायला लागते. टॅन इनवर्स एफ बाय आर. म्हणजे बघा जर तुमचा एफ जर हा असेल तर तुमचं बरोबर आहे. आर हा 800 न्यूटन असायला पाहिजे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे 0.43. आणि त्यानंतर रिझल्टंट रिएक्शनचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू म्हणजे एस इज इक्वल टू अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. याच्यात हे व्हॅल्यू पुट केले की जे आन्सर आलं असेल ते. आणि फायचा टॅन इनवर्स एफ बाय आर. जर एवढं सर सॉल्व्ह केलं असेल तुम्हाला तर तुम्हाला मिळतील 4 पैकी 4 मार्क्स. त्यानंतर नेक्स्ट बघा सी. सी क्वेश्चन तर खूप सोपी क्वेश्चन होता. हा तर एल सेक्शनचा प्रॉब्लेम होता. तर एल सेक्शन मध्ये अत्यंत सिंपल आहे. इथं तुम्हाला दोन डायग्राम तयार करायचे. रेक्टँगल होता हा डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2. याचा एरिया काढायचा होता. याचा एरिया काढायचा होता x1 y1 x2 y2. तर याचा एक्स बार येते 30 mm आणि y बार येते 40 mm. जर तुमचा एक्स बार 30 mm आणि y बार जर 40 mm आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर चुकलं. त्यानंतर घेऊया डी. आता बघा डी मध्ये हे आहे ग्राफिकल मेथड. तर मी एक हेच प्रॉब्लेम घेतलं होतं. आपल्या युट्यूबला पण असं प्रॉब्लेम मी अपलोड केलेला आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे ग्राफिकलचा. तर अत्यंत सिंपल प्रॉब्लेम होता. याचा रिझल्ट येतो 1 किलो न्यूटन आणि एक्स येते 3.4 मीटर. जर तुमचं जर हे आन्सर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे, नाहीतर मग चुकलं. जर तुम्ही जर ग्राफ काढला आणि तुमचा जर प्रॉब्लेम म्हणजे की आन्सर चुकीचा आहे तरी तुम्हाला 2 मार्क भेटतात. ओके. रिझल्ट नंतर 1 किलो न्यूटन येते आणि त्याच्यानंतर याचा एक्स येतो 3.4 मीटर. रिझल्टंट काढणं सोपी होतं. रिझल्टंट कसा काढतात? वर गेला तर पॉझिटिव्ह, खाली गेला तर निगेटिव्ह. हा +3 -4 -3 आणि +5 याची सम करा. आता बघा 5 आणि 3 8, 8तून 7 गेले 1 राहिला. झालं, हा झाला होता रिझल्ट. आणि त्याच्यानंतर याचा थिटा काढायचा होता. सिंपल होतं, फक्त हे डायग्राम ड्रॉ करायची होती ग्राफिकल मेथडनं. जर तुम्ही ग्राफ केला असेल तर तुम्हाला याच्या 4 पैकी 4 मार्क्स नक्की मिळतील. त्यानंतर एक ई नावाचा क्वेश्चन आला होता याच्या. आता हा प्रॉब्लेम पण मी तुम्हाला शिकवलेलाच होता. आणि ती मेन गोष्ट म्हणजे आजच शिकवला होता मॉर्निंग बॅचला. फायनल रिव्हिजन मध्ये शिकवलं होतं सेम प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये तर डायरेक्टली एक्स बार तर डायरेक्ट असते त्यात काहीच पाहा नाही लागत. याचं डायमीटर किती आहे 300 म्हणजे एक्स बार किती आहे 150 mm. इथं याचं होतं सिमेट्रिक अबाउट वाय एक्सिस. आणि त्याच्यानंतर याचा एरिया काढायचा होता. याचा एरिया व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. याचा डायमीटर 200 आहे तर रेडियस किती आहे 100. याच्यात व्हॅल्यू पुट करायची होती. याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लावायचा होता. फॉर्म्युला होता पाय आर स्क्वेअर एच. हाईट आहे 400 आणि डायमीटर किती आहे 300 आहे तर 150 रेडियस. नंतर याचा हा y2 आणि हा y1 पूर्ण. तर y1 येते याचा सिंपल याचा रेडियस प्लस 400 म्हणजे की 500 याचा y1 येते आणि y2 येते याचा 200. त्या व्हॅल्यू फॉर्म्युला लावायचा होता तो y बारचा v1 y1 प्लस v2 y2 आपण v1 प्लस v2. तर याचा y बार येतो विद्यार्थी मित्रांनो 270.07 mm. जर तुमचे हे दोन आन्सर आले असतील म्हणजे हे तर डायरेक्टच लिहितात. हे जर आलं असेल तर तुम्हाला याचे 4 पैकी 4 मार्क्स नक्की मिळतील. आता बघूया 6 मार्कावाले प्रॉब्लेम. आता 6 मार्कामध्ये तर प्रॉब्लेम अत्यंत सोपी होते. अत्यंत म्हणजे की खूपच जास्त सोपी. बघा यानं काय म्हटलं ए ब्लॉक ऑफ वेट 450 न्यूटन. एक ब्लॉक काढायचा होता 450 न्यूटन इन्क्लाइन प्लेनवर आहे 20 डिग्री इन्क्लाइनवर. हा 20 डिग्री इन्क्लाइनवर आहे असा ब्लॉक. किती वेट आहे 450. हा आहे 450. इथं लागते रिएक्शन. त्यानंतर आहे काय म्हणते कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फोर्स पी. हा फोर्स पी अप्लाइड पॅरलल टू द प्लेन जस्ट मूव द ब्लॉक अप द प्लेन. म्हणजे हा पी वर चालला आणि फ्रिक्शनल फोर्स खाली. याला रिझॉल्व्ह करायचं होतं. याची एक एफबीडी जर काढली असती तर अशी आली असती. हा रिएक्शन आर, इथं पी, इथं एफ आणि इथं वेट. हा 20 आहे तर इकडला 70 झाला असता. हा 450. रिझॉल्व्ह करायचं होतं समिशन एफ ऑफ एक्स समिशन एफ ऑफ वाय आणि कोइफिशियंट ऑफ म्यूचा फॉर्म्युला लावायचा होता. तर याचा आन्सर येते एकदम सोपी होतं. कमीत कमी 3 ते 4 मिनिटाचा फक्त प्रॉब्लेम होते. पी इज इक्वल टू 250 255.39 न्यूटन.
जर हे जर आन्सर आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर प्रॉब्लेम चुकलं. 6 पैकी 6 मार्क्स डायरेक्टली पी मध्ये. एक तर भेटतील तुम्हाला 6 पैकी 6, नाही तर 0 मार्क. 2 पैकी 1 राहील, याला काही मार्किंग स्टेपली मार्किंग नाहीये. त्यानंतर सेकंड नंबरचं बघा. सेकंड नंबरचा तर अत्यंत सिंपल प्रॉब्लेम होता. त्यात काहीच नाही. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? फोर्थ क्वाड्रंट. याला फोर्थ क्वाड्रंट दाखवायचा होता. याला दाखवायचा होता फोर्थ क्वाड्रंट. त्यानंतर हा होता सेकंड क्वाड्रंट आणि रिझॉल्व्ह करायचा होता. तर याचाच रिझल्टन येते 12.41 किलो न्यूटन आणि थिटा येते 1 मिनिट. रिझल्टन आणि याचा थिटा सॉल्व्ह केलेला आहे मी प्रॉब्लेम. कारण कसं आहे की सर्व याचे व्हॅल्यू काय झाले होते, चेंज झाले होते ना. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या आहे की नाही आता आन्सर मध्ये आपल्यापाशी रिझल्टनच आहे. तर रिझल्टन 12.41 किलो न्यूटन आणि थिटा आय थिंक 0.74 डिग्री येते वाटते. तर हे जर समजा तुमचं आन्सर आलं असेल तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स भेटतील, नाही तर 0 मार्क्स भेटतील. यातलं जर समजा रिझल्टन काढला तर 3 मार्क्स आणि थिटा काढला तर 3 मार्क्स, असे 6 मार्क. तसंच बघा आता, हा तर खूपच जास्त सोपी आला होता. खूप म्हणजे खूप. फक्त 2 मिनिटाचा प्रॉब्लेम होता. किती मिनिटाचा? 2 मिनिटाचा. काय काढायचा होता? मुवमेंट अबाउट पॉईंट ए आणि मुवमेंट अबाउट पॉईंट बी. पहिले ए वर मुवमेंट काढायचा होता. हा 0 झाला असता. हा कसा फिरू राहिला? हा फिरू राहिला अँटी क्लॉकवाईज, म्हणजे 15 इंटू किती डिस्टन्स आहे? 3 मायनस. हा कसा फिरू राहिला? क्लॉकवाईज, प्लस 30 इंटू 2 आणि हा कसा फिरू राहिला? अँटी क्लॉकवाईज, मायनस 20 इंटू 2. याचं सम करायचं होतं आणि आन्सर आलं असतं. याचा आन्सर आलेला आहे. पहिला मुवमेंट अबाउट पॉईंट 25 न्यूटन मीटर, हे निगेटिव्ह मध्ये येते पण याला पॉझिटिव्ह लिहायचं. 25 न्यूटन मीटर हा आहे अँटी क्लॉकवाईज. कोणता आहे? अँटी क्लॉकवाईज मुवमेंट अबाउट पॉईंट ए. तसाच मुवमेंट अबाउट पॉईंट बी काढायचा होता, फक्त बी वर फोर्स ठेवायचा होता. याचं येते 50 न्यूटन मीटर क्लॉकवाईज डायरेक्शन. तर याचं जर 25 न्यूटन म्हणजे एका लाईनचा आन्सर आहे, एका लाईनचा, आणि हे एका लाईनचं. बघा, याले 3 मार्क, त्याले 3 मार्क. हे जर तुमचे आन्सर आले असेल तर तुम्हाला याच्यात सुद्धा 6 पैकी 6 मार्क्स नक्की मिळतील. आता घेऊया शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 हा सेम एकदम सिंपल क्वेश्चन होता. फ्रिक्शनचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला काय करायला सांगितलं त्यांनी? तुम्हाला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फक्त म्यू काढायचा आहे, काहीच नाही. याला एक रिझॉल्व्ह करायचं होतं. 150 cos 60 आणि हा 150 sin 60. समिशन एफ ऑफ एक्स आणि समिशन एफ ऑफ वाय. नंतर एक्सचा म्यू काढायचा होता. तर म्यूचा याचा आन्सर येते 0.16. जर समजा तुमचं हे आन्सर आलं असेल तर तुम्हाला नक्कीच याच्यात 6 पैकी 6 मार्क्स. हे आन्सर नाही आलं तर 0 मार्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 मधला बी. हा तर खूपच जास्त सोपी क्वेश्चन होता. याच्यात काय, हा एक सेमी सर्कल आहे आणि एक हा आहे रेक्टेंगल. तर याचा एरियाचा फॉर्म्युला लावायचा होता. याचा एक्स बार तर डायरेक्टच निघते. इथं 200 आहे ना, तर 200च्या अर्धा 100. हे डायरेक्टच लिहायचं होतं. इथं लिहायचं होतं सिमेट्रिक अबाउट वाय वाय एक्सेस. आणि वाय बार काढताना पहिले एक याला डायग्राम नंबर 1 म्हणायचं होतं, याला डायग्राम नंबर 2 म्हणायचं होतं. याचा एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सर्कलचा आहे पाय आर स्क्वेअर, सेमी सर्कलचा पाय आर स्क्वेअर बाय 2. याचा एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी. त्यानंतर याचा y1 चा फॉर्म्युला आहे 4r अपॉन 3 पाय प्लस किती डिस्टन्स 400. आणि याचा y2 चा फॉर्म्युला आहे 400 डिवायडेड बाय 2. बस हे व्हॅल्यू पुट केल्या की y बार काढा येणार होता. तो होता 239.79 mm. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर हे दोन आन्सर आले असेल तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स, नाही आला तर 0 मार्क्स. आता लास्ट क्वेश्चन. तर लास्ट क्वेश्चन तर अत्यंत सिंपल क्वेश्चन होता. हा तर खूपच जास्त सोपी होता. इन्व्हर्टेड टी सेक्शन होता. हा असा इन्व्हर्टेड टी सेक्शन काढायचा होता तुम्हाला. हे होतं 60, हे 10, हे 10 आणि हे 60. तर याचा तर एक्स बार पण डायरेक्टली याचा पण सिंपल असा एक्स बार आहे 30 सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटर. आणि वाय बार येतो इथं 22.5 सेंटीमीटर. डायग्राम नंबर 1 आणि डायग्राम नंबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डिटेल्स पेपर एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की किती जणांना आउट ऑफ मार्क्स आहेत, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत 70 पैकी, आणि कोणाला आउट ऑफ मार्क्स आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ एमएसबीटीचे आणि पॉलिटेक्निकचे सर्व नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर येत राहतात. तर आपलं चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे. TCC अकॅडमी बाय तायडे सर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.